रुकने से नहीं रुकेगी। तुम्हारी सल्तनत Vijay Babasaheb Morales sir. Now I would like to request to take over and direct us in the right way so that प्रत्येक जण प्रत्येकाचं स्वप्न साकारण्यासाठी मी विजय सरांना विनंती करतो की टेक दिस सेशन फॉर एव्हरीवन हू इज कमिंग विथ देअर ड्रीम्स. प्रत्येक जण स्वप्न घेऊन आले त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी विजय सरांना विनंती करतो प्लीज टेक दिस फॉरवर्ड. ऍक्च्युली काल मी सगळ्यांची लिस्ट बघितली कोणत्या जिल्ह्यातून आलेत कोणत्या जिल्ह्यातून आलेत तर मी सगळं ओव्हरऑल सगळं चेक केलं तर असं लक्षात आलं की पूर्ण महाराष्ट्रातली लोक आज आपल्याकडे महाराष्ट्रातील लोक म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातले सगळे भाऊ माझे आज इथं उपस्थित आहेत. ऍक्च्युली मी काय असं खूप स्पेशल किंवा खूप हुशार किंवा खूप टॅलेंटेड व्यक्ती किंवा टॅलेंटेड मुलगा नाहीये. शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर मी ऍक्च्युली सुरुवात माझी डिप्लोमा मेकॅनिकल पासून झालेली आहे. हे कोणालाच म्हणजे विश्वास बसत नाही की मी डिप्लोमा मेकॅनिकल केला आणि इंजिनिअरिंग सिव्हिल मध्ये केली. आणि ह्याच्यानंतरची गोष्ट तर बऱ्यापैकी सरांनी तुम्हाला सांगितली की सुरुवात कशी झाली मी कुठून आलोय त्याच्यानंतर माझं फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं ह्या गोष्टी आय थिंक सरांनी सांगितल्या असाव्या तुम्हाला. सांगितलं येस. असं नाही की खूप वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती त्यातले काहीतरी फंड्स घेतलेत इन्व्हेस्ट केलेत आणि मग मी पुढं ते ग्रो करतोय. हे ऍक्च्युली शून्यातून सुरुवात आहे फक्त आणि फक्त याच्या पाठीमागं माझ्या वडिलांचा हात आहे बस एवढीच गोष्ट आहे माझ्या पाठीमागं. मी आहे तुझ्या पाठीमागं हा विश्वास तुम्हाला तुमच्या वडिलांकडून जिंकता आला पाहिजे मित्रांनो. तर तुम्ही उद्याचे उद्योजक बनू शकता. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला तुमच्या सोबत नाही ठेवलं तर तुम्ही किती जरी उड्या मारायचे प्रयत्न केले तरी तुम्हाला तिथं कुठेतरी अडचण येणारच. पण ज्यावेळेस फॅमिली तुमच्या सोबत असते तर तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्यावेळेस ते सगळे लोक तुमच्या सोबत असतील तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ऍक्च्युली माझी सुरुवात ही या कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये येण्याची 2015-16-17 हा माझा म्हणजे 15ला मी डिप्लोमा पास आउट झालो मेकॅनिकल. मी जरी सरांनी सांगितलं तरी एक शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन देतो. मी 2015ला डिप्लोमा पास आउट झालो. डिप्लोमा पास आउट झाल्याच्या नंतर मी पूर्ण पुण्याच्या ज्या 4 MIDC वगैरे आहेत चाकण भोसरी रांजणगाव सगळीकडे रिझ्यूम देऊन आलो की जॉब भेटेल या आशेने. पण डिप्लोमा आहे त्यांना इंजिनिअरिंगची लोक हवी आहेत त्याच्यानंतर मार्क्स कमी आहेत म्हणजे ह्या कुठल्याच क्रायटेरियामुळे मला जॉब भेटला नाही. आणि ती गोष्ट म्हणजे चांगल्यासाठीच म्हणजे गोष्ट होती ती चांगल्यासाठीच होते आज असं वाटतं. हे झाले जॉब नाही मिळाला त्याच्यानंतर मी सायलेंटली घरी होतो कारण ऍडमिशन इंजिनिअरिंगला चालू होतं 3rd इयरला ऍडमिशन चालू होतं. आपल्या वेळेस असं होतं की म्हणजे कॉलेजला या किंवा नका येऊ तुमचं कॉलेज चालू राहतंय. पण त्याच वेळी माझ्या वडिलांनी आमचं प्लॉट होता हडपसरमध्ये तर तिथं कन्स्ट्रक्शन करण्याचं ठरवलं. तर त्यावेळेस आम्हाला म्हणजे लोन काढायचं होतं फंड्स नव्हते. मग लोन काढायचं तर त्यासाठी आपल्याला ब्ल्यूप्रिंट लागते. तर ती ब्ल्यूप्रिंट कशी काढणे वडील जास्त शिकले नसते त्यांना काय आयडिया नव्हती. पण मी मग काय केलं थोडं एक जस्टाईलवरती गेलो आर्किटेक्टचे नंबर काढले 5-6 लोकांना कॉल केले. त्यांनी सांगितलं एवढे चार्जेस आहेत एवढे 4-5 लोकांमधून मी एक जणाला हायर केलं. ते आले त्यांनी मेजरमेंट्स वगैरे घेतले. मेजरमेंट्स घेतल्याच्या नंतर त्यांनी जसं आपल्या मराठी संस्कृतीत बाहेरचा एखादा व्यक्ती आला आपण चहा पाणी करतोय थोडं आपुलकीने बोलतो तसं त्यांनी विचारलं विजय तुझं बोलणं मला थोडं योग्य वाटलं तर तू काय करतोय सध्या जॉब करतोय काय बिझनेस करतोय काय. त्यांना म्हटलं काय नाही सर माझं डिप्लोमा मेकॅनिकल झालेलं आहे आणि मी सध्या घरी जॉब अजून काही मिळालेलं नाहीये. पण मी डिप्लोमाच्या 3rd इयरला असताना मेकॅनिकलचा ऑटोकॅडचा कोर्स केला होता 2 महिन्याचा. त्यामुळे थोडं ऑटोकॅड बेसिक नॉलेज होतं. मग त्यांनी म्हणजे एक थोडक्यात माझ्यासाठी ते माझे गुरु भेटले थोडक्यात मला तिथं. त्यांनी मला ऑफर केलं की जर तुला इंटरेस्ट असेल तर तू माझ्या ऑफिस येऊन तू तुझे काही स्किल्स असतील तर वापर मी तुला बेसिक काही स्टायपेंड प्रोव्हाइड करतो. ते सगळं बघून
मला वाटलं की आता आपल्याकडे जॉब तर मिळत नाहीये, ठीक आहे आपल्याला एक्सपिरियन्स तरी भेटेल. हे एक्सपेक्टेशननी मी त्यांच्या ऑफिसला गेलो. 6 महिने मला बऱ्यापैकी फ्लोअर प्लॅन वगैरे काढायला ते द्यायचे. मग त्याच्यानुसार मी फ्लोअर प्लॅन करत करत मला थोड्या आयडिया यायला लागल्या. मग नंतर मी विचार केला की आपण एक वर्षाने मी विचार केला की आपण आता सिव्हिल मध्ये आपल्याला चांगला इंटरेस्ट वाढतोय आणि मेकॅनिकलची परिस्थिती बघितली तर जॉब पण मिळत नाहीये. मग मी 6 वर्षाचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर ऍडमिशन 3rd इयरचे आय थिंक झालते हो. तर 3rd इयरचे ऍडमिशन झाल्यामुळे मी 3rd इयरला असा डिसिजन घेतला की 3rd इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पेपर द्यायचे नाहीत. म्हणजे ते पूर्ण वर्ष मी फेल मुद्दामून झालो का तर मला ऍडमिशन चेंज करायचं होतं. मग इकडे जो मी वर्क एक्सपिरियन्स जो आलेला होता मला त्याच्या बेसिसवरती मी ठरवलं जरी आता आपलं 1 वर्षात डिग्री जरी कंप्लीट होणार होती तरी आता आपल्याला ती गोष्टीकडे नाही जायचंय, आपल्याला नवीन सुरुवात करायची. तर मी तिथं ते इंजिनिअरिंग ड्रॉप आउट केलं आणि फ्रेश सिव्हिल ऍडमिशन टाकून मी पूर्ण सिव्हिल डायरेक्ट 2nd इयरला आपल्याला ऍडमिशन मिळून जातं. तर त्याच्या अकॉर्डिंग मी परत फ्रेश इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर किंवा इंजिनिअरिंग चालू असतानाच मी बऱ्यापैकी मला गोष्टी खूप हे होऊन गेल्या कारण 6 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. नंतर घराचं लोनही झालेलं होतं. मग वडिलांना कन्व्हिन्स केलं की आपण असंही कॉन्ट्रॅक्टरला लेबर रेटवरती काम देणार आहोत. तर का नाही मला थोडासा इकडे 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आलाय, माझी डिग्री पण चालू आहे, आपण कुठेतरी सुरुवात करू या फील्डमध्ये. मग असं करत करत सुरुवातीला विदाऊट प्रोप्रायटरशिप विदाऊट प्रायव्हेट लिमिटेड सुरुवात केली. सुरुवात केल्याच्या नंतर सुरुवातीला 1 वर्ष 2 वर्ष प्रोप्रायटरशिप वरती कंपनी चालवली आणि त्यावेळेस जास्तीत जास्त प्रोजेक्ट माझ्याकडे हे लेबर कॉन्ट्रॅक्टचे होते. लेबर कॉन्ट्रॅक्टचे प्रोजेक्ट एक साईडला, दुसऱ्या साईडला त्या आर्किटेक्ट सरांनी ऑफर केले की बाबा तू तुमच्या एरियातले आणि त्यावेळेस एक मांजरी हडपसर वाघोली त्या भागात जे कन्स्ट्रक्शनचं प्रमाण हे खूप चांगल्या प्रमाणात होतं. त्यावेळेस खरेदी खतं वगैरे चालू असल्यामुळे पटापट प्लॉट सेल व्हायचे, लोक कन्स्ट्रक्शन वगैरे करायचे. मग त्या ह्याच्यातून सरांनी जर सांगितलं असेल की मी पूर्ण म्हणजे त्या आर्किटेक्ट सरांकडे जे जॉबला होतो तेवढ्या पूर्ण पिरियडमध्ये मी जेवढं मला मॅक्झिमम शक्य होईल तेवढं A4 साईजवर प्रिंट आउट काढायचो. प्लॅन काढून मिळतील, ब्ल्यू प्रिंट करून मिळेल, 3D इलेव्हेशन करून मिळेल, अशा टाईपचे A4 साईज A3 साईज कलर प्रिंट ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढून मी स्वतः एक मुलाला घ्यायचो सोबत आणि माझ्या 2 व्हीलरवर मी फिरून सगळीकडे लावायचो. पण असं नाही की लगेच त्याचा रिस्पॉन्स येत होता. 3 महिने 6 महिने वर्षांनी वगैरे लोकांचे कॉल यायचे सर आम्हाला प्लॅन करायचंय. माझ्याकडे तर काही लायसन नव्हतं, माझी डिग्री कंप्लीट नव्हती, पण मी कुठल्या बेसवरती बोलत होतो त्या सरांच्या बेसवरती, कारण त्यांनी मला त्यांचा एम्प्लॉय त्यांचा पार्टनर म्हणून कन्सिडर केलं होतं. त्यामुळे मी क्लायंटचे कॉन्टॅक्ट घ्यायचो, क्लायंटला सरांच्या ऑफिसला येऊन बसवायचो आणि सरांची डील वगैरे फायनल करून द्यायची, त्याच्यातून सर मला काही पर्सेंटेज द्यायचे. मग हे करत करत इंटरेस्ट खूप वाढला होता. नंतर घराचं स्वतःचं जे लोनची अमाऊंट आली होती त्याच्यातून कॉन्ट्रॅक्टरच्या ऐवजी म्हटलं आपण स्वतःच काम करू. मग तिथून सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाल्यानंतर एक आमचा स्लॅब साधारण 1000 स्क्वेअर फूटचा होता. 1000 स्क्वेअर फूटचा स्लॅब झाला. ते काम पूर्ण व्हायच्या आधीच दुसरं आमच्या शेजारी सांगितलं आमचंही काम करायचंय. म्हणजे लोकांनी त्यावेळेस थोडा माझा विश्वास ठेवत गेले. ते करत करत 500 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट, 1500 स्क्वेअर फूट, त्याच्यानंतर जवळपास 50,000, 36,000, 40,000 मी मॅक्झिमम 1 लाख स्क्वेअर फूट पर्यंत मित्रांनो कामं केली. 2021-22 च्या मध्ये म्हणजे 20-21 पर्यंत मॅक्झिमम मी लेबर रेटवरतीच कामं करत होतो. कारण लॉक अँड की साठी तुम्हाला तुमच्या कस्टमरला तुम्ही अगोदर केलेला प्रोजेक्ट दाखवावा लागतो तर तुम्हाला लॉक अँड कीचा प्रोजेक्ट मिळतो. मग मी 2021 पर्यंत मला जो एक लाख स्क्वेअर फूटचा प्रोजेक्ट मिळाला, 80 फ्लॅटची बिल्डिंग होती, तो एका मित्राच्या रिलेशनमुळे तुम्हाला मिळाली होती. म्हणजे मित्रही कधी कधी तुम्हाला कामाला येतात. ते झालं ते कुठंतरी पाहिलेलं, ते कुठंतरी लोकांनी सजेस्ट केलं की करा सर थोडं चांगलं वाटेल, हे तुम्ही केले. असं काही मार्केटिंग पर्पज नाहीये माझं त्याच्यामध्ये. ऍक्च्युली मी कट करतो सरांमध्ये की तुम्हाला माहित असेल मी जसं सुरुवातीला बोललो की आपल्यातलेच सर आहे. ही हॅज स्टार्टेड फ्रॉम ग्राउंड अँड त्यामुळेच बघा आता माणसाला कसं प्रोफेशनल असेल पाणी पिणी सगळं घेऊन बसतात ओठ दाटून आला. सो ही वॉन्ट टू एक्सप्लेन दी डिटेल्स त्यांच्या लँग्वेजमध्ये. सो काइंडली पे अटेन्शन अँड थँक्यू सर. कंटिन्यू. स्पीकर्स लोकांना सवय असते 2-3 तास कंटिन्यू बोलायची, मला तरी तेवढी सवय नाही. आणि ती सुरुवात झाली. त्याच्यात 1 लाख स्क्वेअर फूटचं काम केलं. मग मी विचार करायला लागलो की आपण लेबर रेटवरती कधीपर्यंत कामं करायची.
कारण लेबर रेटवरती तुम्हाला माहिती किती प्रॉफिट असतं, काय असतं. त्याच्यानंतर तुम्ही जे बिल्डरची कामं करता ते बिल्डर्स किती वेळेवरती पेमेंट देतात. खूप अडचणी आहेत, तुम्ही सगळ्यांनी अनुभवले असतील. तुम्हाला काय वाटतं मार्केटमध्ये किती म्हणजे इंडिव्हिज्युअल ओनर सोडून किती बिल्डर्स वेळेवरती पेमेंट देत असतील? पेमेंट वेळेवर देतात का? तर हात वरती करा प्लीज. नाही देत. पहिलं काम करा, त्याच्यानंतर बिल टाका आणि मग त्याच्यानंतर मागायला पैसे या, आणि ते पण टप्प्याने घ्या, ते पण काम झाल्याच्या नंतर. म्हणजे ह्या म्हणजे मी सगळे बेसिक पासून खूप अनुभव घेतलेले. इव्हन लोकांनी बरोबर काम झालेलं आहे, पण नाही ते चुकीचं झालंय. चुकीचं का झालंय? तर पेमेंट नाही आहे सध्या त्यांच्याकडे, म्हणून चुकीचं झालंय. म्हणजे असे काही लोक रिझन डेव्हलप करतात आपल्या फील्डमध्ये. लेबर रेटची कामं मग मी थोडं मोठी कामं घ्यायचं कमी केलं, कारण थोडे बॅड एक्सपिरियन्स आले. लोकांनी पेमेंटला वर टांगावलं किंवा खूप वेळ लावले. पण नाही म्हणजे मी त्यात हार नाही मानली. मी पेमेंट माझं पूर्ण रिकव्हर केलं. या गोष्टी झाल्याच्या नंतर कुठेतरी विचार केला की आता आपण काय करायचं, स्मार्ट वर्क करायचं. मग ते स्मार्ट वर्क कसं करायचं? प्रोजेक्ट छोटाच घ्यायचा, पण त्याची प्रोजेक्टची कॉस्ट जास्त पाहिजे. म्हणजे जे मी 1 लाख स्क्वेअर फूटच्या स्लॅबला मला साधारण 15-16 लाखाचं पेमेंट भेटायचं, तर ते पेमेंट मी विचार केला की आपल्याला 1 गुंठ्याच्या 2 गुंठ्याच्या स्लॅबला कसं भेटेल. मग थोडा विचार करून मग त्यावेळेस माझ्याकडे थोडं कॉन्फिडन्स आला होता, म्हणजे अनुभव आला. माझ्याकडे डिग्री आहे. अगोदर कसं जरा म्हणजे एक घाबरत चालत होतो मी, कारण माझ्याकडे डिग्री नव्हती आणि तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. आणि प्लॅनही मी स्वतः म्हणजे मी प्लॅन करत होतो, पण माझ्याकडे ऑथॉरिटी काही नव्हती. मग हे करत विचार केला की आपण विथ मटेरियलची कामं घेऊया. विथ मटेरियलची कामं घेण्यासाठी मी सेम स्ट्रॅटेजी परत यूज केली. जे मी A4 साईजच्या प्रिंट आउट लावत होतो की आता प्लॅन पण करतोय बऱ्यापैकी. आता कसं होतं, वर्ष 6 महिने एखाद्या आर्किटेक्टच्या हाताखाली जॉब केला तर म्हणजे तुम्हालाही अनुभव असेल की असं वाटतं आपणच आर्किटेक्ट आहे. आता सिव्हिल इंजिनियर किती जण आहेत याच्यापैकी? ओके, मॅक्झिमम सिव्हिल आणि आर्किटेक्ट. ओके, सॉरी बरं का सर, पण आहे तसे. म्हणजे ॲज अ सिव्हिल इंजिनियर मला तसं फिलिंग झालं की बाबा मी आता आर्किटेक्ट झालोय का. तर फ्लोर प्लॅन येत होता, सेंटर लाईन येत होती, ब्ल्यूप्रिंट येत होती, वर्किंग ड्रॉइंग्स येत होते, फक्त 3D येत नव्हतं. तर 3D कन्सल्टंट कडून होऊन जायचं. 2-3 हजार रुपये दिले की 3Dचं काम व्हायचं. अनेक लोकांचा म्हणजे अजूनही गैरसमज आहे की आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर एकच आहे, पण तो खूप मोठा डिफरन्स आहे. मग नंतर मी काय केलं की मी कारण कन्स्ट्रक्शनच्या कामाकडे वळालो होतो. मग मला ते डिझाईनचं काम कसं करायचं, एकट्याला तर जमणार नाही. मग मी सुरुवात काय केली की सुरुवातीला आर्किटेक्टचा एक इंटर्न घेतला हाताखाली, जो कॉलेजला शिकतोय, 5th इयरला आहे, इंटर्नशिपला आहे. एक मुलगी होती. मग तिने एक 6 महिने इंटर्नशिप केली. तिला प्रॉपर म्हणजे आता तिथंही मॅनेजमेंट, सिनियर आर्किटेक्ट बरोबर ओळख करणे, त्यांचं लेटर घेऊन ह्यांना देणे. म्हणजे तिचं पण काम सॅटिस्फाईड, माझंही काम सॅटिस्फाईड. मला म्हणजे मला डिझाईनची आवड होती हे मला सिव्हिलचं ऍडमिशन आणि त्या सरांकडे गेल्यावर कळालं. आणि मेकॅनिकलची आवड होती का नव्हती हे माहितीच नव्हतं. हे फक्त जे काय आपलं 10वी झालं त्याच्यानंतर बाकीचे मुलं जसं कॉम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ह्या 3 ब्रांचेस मुलांसाठी आणि ENTC कम्प्युटर IT मुलींसाठी. मग जसं आपण आपल्या एरियात सायबर कॅफे वगैरे असतं त्यावेळी काही मोबाईल एवढं काही कळत नसायचं. 10वी झाली काय फॉर्म वगैरे भरायचे, सायबर कॅफेवर जाणं, फॉर्म भरणं. मग त्यांचाही स्टँडर्ड क्रायटेरिया ठरलेला, एकच काहीतरी म्हणजे ID वेगळा असायचा, सेम पासवर्ड. म्हणजे ते आला स्टुडंट दे, मुलगा असेल तर टाक या 3 फील्ड, ज्या फील्डला लागल तो तुझी फील्ड. म्हणजे काय सिलेक्शन नाही, काही नाही. आता जर तुम्ही बघितलं 10वी-12वीच्या मुलांना आतापासून JEE, नीट म्हणजे प्रिपरेशनच्या आपल्या म्हणजे आता तुमच्या वेळेस काय वाटतं होतं का या गोष्टी तुम्हाला? करिअर गायडन्स होता काय? करिअर गायडन्स करून सिव्हिल इंजिनियर झालेले किती जण आहेत? 30,000 होते का? 2च जण आहेत, बाकी सगळे अनफॉर्च्युनेटली. बरोबर. तर माझं तशाच पद्धतीने म्हणजे डिप्लोमाचे माझे म्हणजे वाया नाही गेले, पण एक जो बेस असतो माहिती पाहिजे. म्हणजे तुमची मॅक्झिमम मला ते इंजिनिअरिंगला गेल्यावरती कळालं की बाबा डिप्लोमाला या सगळ्या बेसिक गोष्टी होतात. आणि त्यात इंजिनिअरिंग माझं पूर्णपणे एक्सटर्नल असल्यामुळे अजून तिथं म्हणजे खूप वाईट परिस्थिती. पण प्रॅक्टिकल म्हणजे ग्राउंड लेवलचा खूप अनुभव होता. म्हणजे
जरी मला एखाद्याने म्हणजे पुस्तकातल्या 100 गोष्टी विचारल्या ना तर त्या मी नाही सांगू शकत. पण एखादा स्ट्रक्चरल इंजिनियर तुम्ही साईटवरती बोलवलाय आणि तो डाऊट काढतो मी त्याला आन्सर नाही करत, असं होऊ शकत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल मधून येऊन गेल्या मला. आणि हे करत करत मग मी नंतर जसं सांगितलं विथ मटेरियलची कामं कशी घ्यायची, तर सेम त्यावेळेस साधारण 1100-1200 रुपये रेट होता. मग 1100 रुपयामध्ये मी हे टाकायचो, लॉक अँड की प्रोजेक्ट 1100 रुपये पर स्क्वेअर फूटनी करून मिळतील. म्हणजे मित्रांनो काय होतं, आपण विचार करतो की अरे किती छोटी गोष्ट आहे, पण त्या गोष्टीला पण बरेच लोक ऑब्झर्व करतात. म्हणजे तुम्ही जर संध्याकाळचं एखाद्या हायवेला वगैरे बघितलं ना, छोटंच एक हे असतं, रेडियम असतं, पण ते पूर्ण हायवेला जाताना प्रत्येक गाडीला ते उठून दिसतं. तसं तुम्ही काही ब्लॅक पेपरवरती काही लिहा, त्याच्याकडे ती 1000 नाही पण कमीत कमी 100 लोक 100% बघतात. आणि 100 मधला कमीत कमी एक जण तर घेतो. म्हणजे तो अनुभव मला म्हणजे अगोदर आल्यामुळे आहे ना, मी मग तिथं प्रिंट आउट लावणे, त्याच्यानंतर आर्किटेक्टला जेवढं शक्य होईल तेवढं भेटणे. आर्किटेक्ट मॅक्झिमम थोडं टाळायचाच प्रयत्न करायचे. म्हणजे का, तर त्यांचे एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर ठरलेले असायचे, मग ते नवीनला अजून पुढे चान्स देणार. मग त्या अडचणी असल्यामुळे मग अजून आपल्यालाच काहीतरी करावं लागलं. मग लक्षात आलं की आता फिजिकल करणं जरा अवघड दिसतंय, कारण ह्याच्यामध्ये रीच म्हणजे आपल्याला पळावं पण खूप लागतंय आणि रीच पण खूप कमी येतोय. मग काय करायचं तर मग त्याच्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब हे चालू आहे. आणि त्यातल्यात माझं फेसबुकवरती थोडं जरा जास्त लक्ष होतं. मग फेसबुकवरती ग्राफिक्स बनवणे आणि स्टोरी टाकणे. 1500, 2000, 4000, 5000, जसं माझं 5000 फ्रेंड्सला फेसबुकचं लिमिट आहे, तर तेवढे फ्रेंड मी लगेच पूर्ण केले आणि माझी मार्केटिंग चालू केली. म्हणजे रोज स्टोरी, लोक इरिटेट होऊ द्या, काय होऊ द्या, आपलं काम करायचंय आपल्याला. मग हे करत करत जरा अजून मग मी ज्या एरियात राहत होतो तिथल्या बारक्या मुलापासून ते फार वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांना कळायला लागले, बाबा हा प्लॅनची कामं करतो, हा कन्स्ट्रक्शनची कामं करतो. म्हणजे मला आता बिझनेस बद्दल मी जास्त सांगू नाही शकत डिटेलमध्ये, पण एक मी ऐकलेलं आहे कुठं एक मोटिवेशनल लोकांकडून की तुम्ही जो बिझनेस करताय तो ऍटलिस्ट तुम्हाला जेवढी लोक ओळखतात तिथपर्यंत तो पोहोचला पाहिजे. म्हणजे काय होतं की नवीन लोक येण्यापेक्षा जे ओळखीचे लोक आहेत ऍक्च्युअली ते पहिली गोष्ट तुम्हाला ओळखतात पण, आणि तुम्ही ती सर्व्हिस प्रोव्हाइड पण करताय. मग त्यावेळेस त्यांचा एक शॉप कॉर्नर असतो, अरे हा ओळखीचा पण आहे आणि ती सर्व्हिस पण आपल्याला प्रोव्हाइड करत, आणि आपल्याला ह्याला रेट बद्दल पण थोडं बोलता येईल किंवा थोडासा रेट काहीतरी कमी करतात. म्हणजे ह्या गोष्टींचा मला त्यातून पण फायदा होत गेला फेसबुकचा. मग फेसबुकची स्टोरी पोस्ट, मग त्याच्यातून अजून मला एक आयडिया सुचली, आपण अजून काय करू शकतो. मी काय करायचो, ज्या लोकांचे प्लॅन बनवायचो किंवा कामं घ्यायचो त्या लोकांबरोबर एक आपली 3D एलिव्हेशनची प्रिंट ती सोबत घ्यायचो, त्याचा फोटो काढायचो आणि तो स्टोरीला टाकायचो. मग व्हॉट्सअपला 400-500 लोक बघायचे, स्टोरीला फेसबुकला 1000, 2000, 3000 लोक बघायचे. लोकांना अजून ट्रस्ट येऊ लागला, अरे हा व्यक्ती ह्याच्याकडे काम करतोय, हा व्यक्ती ह्याच्याकडे काम करतोय. आणि थोडं असं झालं की मी म्हणजे थोडं म्हणजे सगळ्यात म्हणजे मीडियम लोकांबरोबर थोडं हायर आणि जरा अजून मोठ्या लोकांबरोबर पण मी थोडे रिलेशन बिल्ड करून त्यांची पण कामं, भले त्यांचं प्लॅनचं काम असेल पण मी प्लॅनचं काम घेतोय, पण ते समोरच्या व्यक्तीला हे कळत नाहीये की बाबा ह्यांनी हे प्लॅनचं काम घेतलंय का लोकेटिंगचं काम घेतलंय. त्याच्यामुळे काय व्हायचं की मॅक्झिमम लोकांचा कन्व्हिन्स होता, हा भले तुम्ही त्यांचं 10,000चं काम करा किंवा 10 लाखाचं काम करा, पण तुम्ही त्या व्यक्तीचं काम केलंय. म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, तिथं तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करता की बाबा जसं की आता जे आपले उद्योजक आहेत, हे रतन टाटांबरोबर ज्यांनी हे केलं आधार, अर्जुन देशपांडे, आता ते सांगतात की रतन टाटा साहेबांनी माझ्या बिझनेसमध्ये X अमाऊंट इन्व्हेस्ट केली, पण ऍक्च्युली आपल्याला काहीच माहित नाही की त्यांनी किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली. पण त्या माणसाचं तिथं ते जे त्या रतन टाटा साहेबांचं जे काय क्रेडिट आहे त्यातलं 0.1% कुठंतरी त्या अर्जुन देशपांडेला एक सॉफ्ट कॉर्नर मिळतो. हा नाही यांनी यांच्याबरोबर इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे यांचे प्रोडक्ट खरंच चांगले असतील किंवा हे खरंच चांगली सर्व्हिस देत असतील किंवा खरंच यांचा बिझनेस ट्रस्टफुल असेल. म्हणजे एक तुमच्या बिझनेसला आहे ना तो एक ट्रस्ट डेव्हलप होतो. तुम्ही कुठल्या लोकांबरोबर कामं करताय किंवा तुम्ही कुठल्या लोकांबरोबर तुम्ही फिरताय, मग ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. मग हे करत करत नंतर मी हे आतापर्यंत फेसबुक इंस्टाग्रामचं जे चालू होतं ते ऑर्गॅनिक चालू होतं, मला पेड ऍडव्हर्टाईज बद्दल वगैरे काय माहिती नव्हतं. मग मी थोडं हळू विचार करत करत थोडं
सोशल मार्केटिंग एजन्सीजला थोडं कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. सर मला म्हटलं कमी वेळेत कमी पैशामध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे, मला काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं की बघा आता फेसबुक आता फॉर्मला आहे, आता फेसबुकचा फॉर्म थोडा कमी होतोय, आता इंस्टाग्रामचा फॉर्म येतोय. तर तुम्ही काय करा, दोन्हीकडे कंटिन्यू तुमचे अकाउंट व्यवस्थित वर्क करा. म्हणजे तुमची जी पोस्ट तिकडे टाकताय सेम पोस्ट तुम्ही तिकडे आहे. कारण फेसबुक कडे इंस्टाग्रामकडे मी त्यावेळेस जास्त लक्ष देत नव्हतो. नंतर असं झालं की इंस्टाग्रामवरून मला जास्त बिझनेस भेटायला लागला, फेसबुक कडून कमी भेटायला लागला. नंतर इंस्टाग्रामवरून मला जास्त बिझनेस, कारण त्याच्यावरती काय व्हायचं की कुठं साईटवरती उभं राहिलं. आता तुम्हाला एक छोटंसं मी एक उदाहरण सांगू शकतो. आपण कुठल्याही म्हणजे डेली नाही म्हटलं तरी आपला एक ॲज अ सिव्हिल इंजिनियर किंवा ॲज अ कॉन्ट्रॅक्टर मिनिमम नाही म्हटलं तरी दिवसाचा एक 500 ते 1000 रुपयाचा साधारण खर्च असतो. तर मी मला म्हणजे एका सोशल मीडिया कन्सल्टंटनी सजेस्ट केलं, सर तुम्ही काय म्हणले, सर तुम्ही काय करा की तुमच्या सोबत एक व्यक्ती कायम सोबत ठेवा जो तुमचे फोटो व्हिडिओ काढेल. मी म्हटलं कशासाठी, मी स्वतः काढत, मी कोणाकडून देईल हे करत नाही म्हणलं स्पेशल माणूस ठेवा जो तुमचे कंटिन्युअसली फोटो व्हिडिओ काढत आणि सोशल मीडियाला अपलोड करत राहील. मग त्यांनी सांगितल्यामुळे मी थोडा विचार केला की बाबा काय कसं करायचं. मग त्याला मिनिमम 10-15 हजार रुपये सॅलरी द्यावं लागेल, तेवढे पैसे अजून आपले हे वाढणार. पण थोडा मी एक बाकीचा माझा थोडा खर्च कमी करून म्हटलं ठीक आहे 1-2 महिने ट्राय करून बघू काय होतंय. मग मी एक सोबत माणूस ठेवला, त्याच्याकडं म्हणजे सुरुवातीला साधा मोबाईल होता सॅमसंगचा. मग त्यांनी सॅमसंगच्या मोबाईल वर्किंग करायला चालू केलं. ते करत जरा मग मी बाकीच्याही लोकांचे व्हिडिओ वगैरे बघत होतो, तिथून अजून इन्स्पायर्ड होत होतो. पण त्यांच्या कॅमेऱ्याची क्वालिटी खूप चांगली असायची किंवा त्यांच्या व्हिडिओ खूप चांगल्या हे जायच्या, व्हायरल जायच्या. मग त्याच्यातून मग परत विचार केला आपण काय करू, एखादा आयफोन घेऊ. मग त्या एम्प्लॉयला काय केलं, त्याची सॅलरी वेगळी प्लस त्याला अजून 2-3 हजार रुपये म्हणलं तू एक्स्ट्रा घे आणि तुझ्या नावावरती आयफोन घेऊन टाक, त्याचा EMI मी भरल. सेम त्यांनी तेच केलं, त्याला कॉन्फिडन्स दिला जोपर्यंत तुझा EMI संपत नाही तोपर्यंत मी तुला तो हप्ता देत राहणार. मग त्यांनी ते सगळ्या गोष्टी केल्या, आयफोन घेतला. मग तसं बघायला तर मग तुम्हाला माहिती आहे आयफोनची आणि सॅमसंगची क्वालिटी, कॅमेरा वगैरे सगळ्या गोष्टी, एडिटिंग वगैरे. मग तिथून मला अजून थोडं रीलला एक व्हायरल व्हायला अजून एक हे भेटला, चान्स भेटला किंवा मला वाटायला लागलं आता आपण म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतोय, आपली सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचती आणि हे लोकांना आवडतंय. मग अजून काय केलं पाहिजे, तर मग अजून थोडं त्याच्यामध्ये आता हे जे सगळं चालू आहे हा सगळा आता प्रत्येक जण कसं असतं समोरच्याला बघून इन्स्पायर्ड होतो. तो कधी स्वतःबद्दल विचार करत नाही की बाबा मी आता हे केलं पाहिजे, मग मी ते केलं पाहिजे आणि मग मी ते केलं पाहिजे. आपण काय करतो, आता प्रत्येकाकडे फोन असल्यामुळं आता सगळ्यात जास्त यूज जे आहे तो आपला इंस्टाग्रामचा यूज वाढलाय. म्हणजे किती बिझी माणूस असला तर दिवसातून 4-5 वेळा मोबाईल बघतो किंवा कुणाचं काय टाकलेलं आहे, कुणी काय टाकलेलं आहे आणि थोडं दिसलं मग त्याला एक आपल्याला हे दिलेलं असतं, सॉन्ग असतात, मोटिवेशनल सॉन्ग, मोटिवेशनल कंटेंट. मग आपण तो वाचतो, तो ऐकतो, आपलं वाटतं नाही आपण पण आता असंच झालं पाहिजे. पण आपल्याला असंच झालं पाहिजे हे वाटतं पण आपण ते करतच नाही. पण मग काय होतं, मग नंतर मी विचार केला की नाही आपण पण केलं पाहिजे. आपण मी बरेच आता तुम्ही जसं मे बी मला फॉलो करत असाल किंवा बघत असाल इंस्टाग्रामवर, सेम मी अशाच बरेच लोकांना फॉलो करतो, बघतो. मग मी त्यांच्याकडून काही गोष्टी शिकतो आणि त्या मी माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करतो. असं काही मी काही रॉकेट सायन्स काहीच नाही. जे आहे तेच फक्त ऍक्च्युली आता तुम्हाला सांगायचं झालं ना की तुम्हालाही माहिती आहे की मार्केटमध्ये जेवढे सगळे बिझनेस चालू आहेत ते सगळे कॉपी पेस्टचे बिझनेस चालू आहेत. जसं उदाहरण सांगायचं झालं तर ओला आणि उबेर, सेम उबेर प्लॅटफॉर्म आहे, सेम ओला प्लॅटफॉर्म आहे, सेम झोमॅटो आहे, सेम स्विगी आहे, पण हे दोघं कंपन्या स्टॉपला आहेत. मग मी पण विचार काय केला की ठीक आहे तो खूप मोठा आहे ना, तो त्याच्या लेवलला तो मोठा आहे, आपण जिथं असेल तिथं असेल पण आपण पण एक सुरुवात करू. म्हणजे कंपॅरिझन पण केलं पण टॉपच्या लोकांबरोबर मी कंपॅरिझन केलं नाही म्हटलं आपण यांच्यासारखंच बनायचं. मग कसं बनायचं तर मग ही सुरुवात, मग थोडा एक्सपेन्स खर्च करायला म्हणजे जिथं गरजेचे तिथंच. म्हणजे जसं की आता सोशल मीडियाला काय लागतोय आपल्याला, बाबा एक व्यक्ती लागतोय जो आपले फोटो व्हिडिओ काढेल, ठीक आहे तो माणूस हायर केला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय तर मार्केटमध्ये तुम्ही जर 4 व्हीलरने गेले तर तुमचं चांगलं इम्प्रेशन पडतं, हा एक समज आहे. असं काहीच नाही, तुम्ही 2 व्हीलरने जावा, फक्त तुम्ही प्रेझेंटेशन चांगलं द्या, तुमचा पोर्टफोलिओ दाखवा, तुम्हाला काम भेटून जाईल.
मी सुरुवातीची जी कामं करत होती फक्त हडपसर रिजनमध्ये कामं करत होते. हडपसर, मांजरी, फुरसुंगी, वाघोली, या 5-6 गावांमध्ये मी 5-6 पण नाही 4-5 गावांमध्ये कामं करत होतो, केशवनगर, मुंडवा वगैरे. पण मी नंतर विचार केला की आपण जर आपल्याला जास्त कामं मिळवायची असतील तर आपल्याला म्हणजे तो पण मी एक मोटिवेशनल स्पीकर कडून पॉईंट ऐकला होता. जर तुम्हाला जास्त मोठं व्हायचं असेल किंवा तुम्हाला बिझनेस मोठा करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या बिझनेसचा जो जिओग्राफिकल एरिया आहे तो तुम्हाला मोठा करावा लागेल. हे माझ्या डोक्यामध्ये फिक्स होतं. म्हणजे त्याच बेसिसवरती मग मी काय केलं, जिथं म्हणजे मग भुगाव असेल, बावधन असेल, म्हणजे मी फक्त कामं करायचो ईस्ट पुण्याला. मग नंतर मी मार्केटिंग जी आहे ती पूर्ण पुण्याला करायला चालू केली. मग पुण्याचा ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ सगळीकडं म्हणजे बावधन, भुगाव, मामुर्डी, त्याच्यानंतर चरोली, लोहगाव, इकडं आपल्या इकडं वडकी, सगळीकडे मी कामं करायला चालू केली. म्हणजे माझा जिओग्राफिकल जो म्हणजे मी जे टार्गेटिंग ऑडियन्स कन्सिडर करत होतो तो फक्त ह्या 4 गावांचा विचार केला तर एक साधारण 1-2 लाख असेल. ह्या 4 गावांचा एक साधारण 5 लाख ऑडियन्स असेल. तर मी ऑडियन्स हा 4 पट वाढवला, कारण 4ही कोपरे कन्सिडर म्हणजे माझा ऑडियन्स हा 20 लाख झाला. मग 20 लाखामध्ये माझ्या पॉसिबिलिटीज वाढल्या किंवा माझं काम आता म्हणजे मला जी इथं 4 कामं मिळत आहेत ते जर मी माझं जिओग्राफिकल लोकेशन वाढवलं, प्रॉपर कस्टमरला सर्व्हिस दिली, प्रॉपर प्रेझेंटेशन दिलं तर मला अजून कामं मिळतील. आणि मला तशी कामही मिळत गेली कारण माझं प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर मग कामं करत गेलो, सगळीकडे कामं करत गेलो. मग कस्टमरच्या ह्या अडचणी बघितल्या की मार्केटमध्ये बरेचसे काही मला अशी कामं मिळाली की अर्ध्यातनं काही कॉन्ट्रॅक्टरनी म्हणजे बेरशेलची कामं घ्यायची. माझा रेट होता 999 रुपये पर स्क्वेअर फूट आणि काही समोरचे कॉन्ट्रॅक्टर त्यांना कोटेशन द्यायचे 800 रुपये, 750 रुपये किंवा 850 रुपये. कस्टमरला वाटायचं 50 रुपये, 200, 100 रुपये, 150 रुपये रेट कमी आहे, मग ह्यांच्याकडून कशाला, ह्यांच्याकडून काम करू. पण काही ठराविक लेवलला काम गेल्यानंतर म्हणजे क्लीन झाली, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर काम आरसीसी झालं की त्या कॉन्ट्रॅक्टरनी बरोबर एक प्लॅन केलं असतं की आरसीसीला मॅक्झिमम अमाऊंट कव्हर करायची, ब्रिक ऑफ प्लास्टरला अमाऊंट कमी ठेवायची. मग ह्याच्यानंतर काय व्हायचं, कस्टमरच्या काही जास्त कस्टमरचे एक्सक्यूज म्हणता येईल किंवा काही मे बी त्यांचे जेन्युइन रिझन पण असू शकतात. ते जर त्यांनी सॉल्व्ह नाही केले मग दोघांमध्ये क्लॅशेस होणं. मग क्लॅशेस झाल्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर म्हणणार की बाबा आपण आता मग कुठंतरी थांबू. मग हा कस्टमर पुढं म्हणजे कस्टमरला काय व्हायचं, बाबा यांनी जिथं 10 लाख रुपये किंवा जिथं 50 लाखातली 30 लाख अमाऊंट गेली पाहिजे तिथं माझ्याकडून ह्या व्यक्तीने 40 लाख रुपये अमाऊंट घेतली. मग परत जर कस्टमरला नवीन कॉन्ट्रॅक्टर बरोबर काम करायचंय म्हणजे त्याच्या 50 लाखाच्या काम म्हणजे जे एक्झिस्टिंग काम त्याचं 60 लाखाचं होतं, या व्यक्तीने 50 लाखात घेतलं 10 लाख समोर कमी आल्यामुळं. पण त्या कामाला पूर्ण करण्यासाठी म्हणजे जे मार्केटचं आपलं जे स्टँडर्ड कोटेशन होतं 60 लाखाचं त्या व्यक्तीला म्हणजे असे 3-4 मी उदाहरणं बघितली की त्यांना मी दिलेल्या कोटेशन पेक्षा 10-10, 15-15 लाख रुपये एक्स्ट्रा पैसे खर्च करावे लागले. आणि या लोकांनी मला नंतर कॉलही करून सांगितलं, नाही सर आम्ही म्हणजे आमचं बॅड लक म्हणता येईल, आम्ही तुमच्याबरोबर नाही काम करू शकलो, पण या व्यक्तीने आम्हाला असं असं कुठंतरी एक अडचणीत आणलं आणि एक मध्ये सोडून दिलं. ठीक आहे, मे बी कॉन्ट्रॅक्टरची जेन्युइन इश्यू असू शकतात, असं काही नाही. आता मी फक्त ओनरची बाजू नाही घेत, मी पण कॉन्ट्रॅक्टर, त्यामुळे मलाही माहिती ओनरचे काय प्रॉब्लेम असतात किंवा आपल्याही काय अडचणी असतात. मग ह्या गोष्टींना म्हणलं कुठंतरी एक स्टँड बाय केलं पाहिजे किंवा एक चांगला प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केला पाहिजे जो दोघांना कम्फर्ट राहील, म्हणजे कस्टमरही सॅटिस्फाईड राहील, आपला कॉन्ट्रॅक्टरही सॅटिस्फाईड राहील. मग या दोघांचा विचार करून मी प्रॉपर माझी वेबसाईट बनवली. वेबसाईटमध्ये प्रॉपर कोटेशन, प्रॉपर सगळे पॅकेजेस, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी माझ्या एक्झिस्टिंग होत्याच. पण फ्रँचायझी मॉडेल आणल्यानंतर मी कस्टमरचा एक बाजूला 100% विचार केला प्लस कॉन्ट्रॅक्टरचा पण एक बाजूला 100% विचार केला. असं नाही की फक्त ओनरचा विचार केला. विचार केल्यानंतर परत मग त्यांच्या बाजूने त्यांचे प्रॉब्लेम्स नाही झाले पाहिजेत, आपलं पेमेंट पूर्णपणे वेळेवरती मिळालं पाहिजे आणि दोघं सॅटिस्फाईड. म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की आपण जे बांधकामाची सुरुवात केली त्या बांधकामाच्या म्हणजे वास्तुशांतीला आपल्याला बोलवलं पाहिजे? प्लीज हात वरती करा. म्हणजे ते खूप आनंदाचा क्षण असतो तो, म्हणजे त्या वास्तुशांतीला बोलवणं. पण अशी मध्ये कुठंतरी काही क्लॅशेस झाले, मे बी आपल्या चुका नसतात, त्यांना कोणतरी एक शेजारचं सांगतो अरे मी एवढ्यालाच काम घेतलंय, तुम्ही माग दिलंय. मग ते अजून एक जण म्हणतो अहो तो स्टीलच वेगळं वापरतोय. भले दोन्ही ISI TMT मार्क असतात पण नॉन टेक्निकल लोक असल्यामुळे यांना जास्त माहिती नसते. मग कॉन्ट्रॅक्टर बद्दल कुठेतरी एक निगेटिव्हिटी थोडी डेव्हलप झाली की मग ते वाढतच चालते. खरं आहे का? वाढत चालते का नाही?
तर मग हे प्रॉब्लेम्स मला कुठे आपण सॉल्व्ह केले पाहिजेत. मग त्याच्यानंतर मी थोडा अजून विचार केला काय करू शकतो. मग ह्याच्यामध्ये मी क्वालिटी चेक सांगल्या. आता आपल्या म्हणजे मी जो हा ब्रँड डेव्हलप केलेला इंजिनियर कन्स्ट्रक्शनवाला, ह्याच्यामध्ये आपण 450 क्वालिटी चेक्स करतोय, म्हणजे ज्या दोघांना ऍक्सेप्टेबल असतील, ऍज अ कॉन्ट्रॅक्टरला पण ऍज अ ओनरला पण. म्हणजे इव्हन जर तुम्ही नवीन एखादं काम घेताय आणि तो मी सेगमेंट सांगायचा पार्ट तुम्हाला राहून गेला. आपण जे काम आता विचार करायचं, म्हणजे मी जो काम करतोय तो मिडल सेगमेंटमध्ये मी काम करतोय, कारण लोअर सेगमेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं कोण येतात. त्याच्यात हायर सेगमेंटमध्ये मोठे मोठे ब्रँड, जसं की त्यांना कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये आहे इंटरेस्ट, पण ते मोठ्या लोकांची कामं करतात, जसं की ॲम्लोरा किंवा बाकीचे बिल्डर जे कॉन्ट्रॅक्ट, हे लोक हायर सेगमेंट वाले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. मग मिडल सेगमेंटमध्ये असा, मिडल सेगमेंट म्हणजे तुम्ही आणि मीच मिडल सेगमेंटमध्ये. पण ह्याच्यामध्ये हे जे आहे सेगमेंट हे आपलं हे म्हणता येईल अनऑर्गनाइज मला शब्द अनऑर्गनाइज सेगमेंट आहे आपलं. मग ह्याला ऑर्गनाइज कसं करायचं? मग ऑर्गनाइज कसं करायचं तर मग ह्याच्या माध्यमातून, म्हणजे कस्टमर सॅटिस्फाईड, क्वालिटी चेक्स, कॉन्ट्रॅक्टर सॅटिस्फाईड, दोघं पण खुश. मग क्वालिटी चेक्स आल्या. क्वालिटी चेक्स मध्ये आपलं डिजिटल सर्वे पासून ते इव्हन तुमच्या फ्लोरिंगच्या फिनिशिंग लेवल, पेंट पर्यंत सगळे पॉईंट्स. मग तुमचे डिजिटल सर्वे असेल, सॉइल टेस्ट असेल, क्यूब टेस्ट असतील सगळ्या वेळोवेळी, त्याच्यात लेवल्स असतील, इव्हन तुमच्या डोर्स आणि जी तुमची दरवाजाची चौकट असते त्याचा गॅप किती पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं टाईल्सचं जे फिनिशिंग असतं ते कसं पाहिजे, पेंट कसं पाहिजे, या सगळ्या म्हणजे डिटेल सगळ्या गोष्टी आपण 450 क्वालिटी चेक्स मध्ये आणल्या. आणि आता मी जेवढ्या लोकांबरोबर काम करतो ते सगळे लोक सॅटिस्फाईड, म्हणजे त्या दोन्ही गोष्टींसाठी. म्हणजे आता अजून आपण फ्रँचाइज पार्टनर काही कनेक्ट नाही केलेला, जे आता सगळं करतोय मी इंडिव्हिज्युअल माझ्या ब्रँडवरतीच काम करतोय. पण जेवढ्या लोकांना मी क्वालिटी चेक्स दाखवल्या किंवा जेवढ्या कस्टमरला दाखवल्या ते सगळे त्याच्याबरोबर सॅटिस्फाईड आहेत. म्हणजे तो मी एक्सपिरियन्स घेतला त्यांच्याकडून, किंवा म्हणलं आपण करतोय हे चुकीचं नसावं. मग मी त्यांना दाखवलं, त्यांनी सांगितलं हा विजय तुम्ही जे क्वालिटी चेक्स देताय त्या खूप चांगल्या, आणि मार्केटमध्ये हा ऍड ऑन पॉईंट कोणच देत नाही. मग तो एक माझ्यासाठी प्लस पॉईंट झाला. त्याच्यानंतर ऑन टाइम डिलिव्हरीची माझी कमिटमेंट आहे. म्हणजे ऑन टाइम डिलिव्हरी जर मी नाही दिली आणि माझ्याकडे समजा त्यांचा 1 कोटीचा प्रोजेक्ट आहे, तर मी त्यांना 0.5% डिले पर मंथला देणार. म्हणजे जर समजा माझं 1 कोटीचं काम आहे मी घेतलं त्यांच्याकडून, आणि जर मी 12 महिन्याचं त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलंय, आणि जर मला 13 महिन्यात 14 महिना लागत असेल, तर मी त्यांना प्रत्येक महिन्याला 50,000 रुपये देणार. हे मी अग्रीमेंट मध्ये लिहून देतो, कारण मला ट्रस्ट आहे किंवा मला विश्वास आहे की माझं काम ते वर्षामध्ये पूर्ण होणार आहे. मग त्याच्यामुळे तो एक ऍड ऑन पॉईंट झाला कस्टमरला, की अरे हे डिलेसाठी पण आपला विचार करतायत, एवढी अमाऊंट देत आहेत म्हणजे ही डिले तर काय करणार नाही. दुसरी गोष्ट क्वालिटी चेक देत आहे, इव्हन यांचा पोर्टफोलिओ चांगला दिसतोय, ऑनलाईन सोशल मीडियावरती प्रेझेन्स चांगला दिसतोय, वेबसाईटही चांगली आहे, आणि बोलायला व्यक्ती स्ट्रॉंग आहे, आणि प्रेझेंटेशनही स्ट्रॉंग आहे. इव्हन आणि जो आपला व्यक्ती काम करणार आहे हा एमी स्ट्रक्चर व्यक्ती आहे, म्हणजे काय टेक्निकल स्ट्रक्चर गोष्टी काही बघायची गरजच नाही आपल्याला. म्हणजे तो एक माझा प्लस पॉईंट होऊन गेला. त्याच्यामुळे कामं येत गेली, कामं करत गेलो. हे करत तर मग जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणजे जो 25 कोटीचा टर्नओव्हर आहे तो आपल्याला कुठेतरी एक अजून पट्टीमध्ये वाढवायचा होता. म्हणजे 25 30 40 मला करायचं होतं, मला पट्टीत वाढवायचं होतं. मग काय केलं पाहिजे, म्हणजे समोरच्या व्यक्तींना पण सॅटिस्फाईड ठेवता आलं पाहिजे, तुमची कंपनी पण मोठी झाली पाहिजे, आणि जो व्यक्ती तुमच्या बरोबर येतोय तो पण मोठा झाला पाहिजे. एक मिनिट, तुम्ही मंत्रमुग्ध पद्धतीने ऐकताय. मित्रांनो पहिल्यांदा बोलतो मी, काही म्हणजे पहिल्यांदा सांगितलं मार्केटिंगचा माणूस मी पहिल्यांदा बोलतो तुमच्या समोर. बिलकुल ते त्यांचे इमोशन्स वेंट आउट करताय तुमच्या समोर, अँड दिस इज द स्ट्रगल, आणि तो कसा तुमच्या. मग त्याच्यानंतर मी फ्रँचायझीचा हा माझा कन्सेप्ट मार्केटमध्ये आणला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नावाचं पण तुम्हाला सांगितलं की इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला हे नाव मी बिझनेस करताय, ती सर्व्हिस तुमच्या कंपनीच्या नावामधून समोरच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे तुमची अर्धी स्पीच कमी होऊन जाते तुम्हाला सांगायची, किंवा मी कॉन्ट्रॅक्टर आहे, किंवा मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, किंवा मी इंटेरियर वाला आहे, किंवा मी एक्सएमयू आहे, हे तुमच्या नावामध्येच ते क्लिअर होऊन जातं. मग मी तेच गोष्टी कन्सिडर केल्या, किंवा स्वतः आपण इंजिनियर आहे आणि आपण कन्स्ट्रक्शनची सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, तर आपण काय करू, इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला करू. नाही, कन्स्ट्रक्शन वाले हा एक माझ्या डोक्यात कन्सेप्ट. पण नंतर मी विचार केला की बाबा बाकीचे पण मी थोडे ब्रँडचा विचार केला, की बाबा जे आता मी बाकीच्या नाव नाही ठेवलं की त्यांचे छोटे ब्रँड वगैरे काय असं म्हणणार नाही, पण एस कुमार वडेवाले किंवा अजून एक्स वाले मला ते थोडं फील होत नव्हतं. म्हटलं समोरच्या
व्यक्तीला कुठं जर आपलं नाव बघितलं ना तर ते लक्षात आलं पाहिजे, अरे कन्स्ट्रक्शन वाला. म्हणजे ते कसं होतं, एकदा वाचलं ना की ते माणसाच्या डोक्यात लगेच फिट होऊन जातं. म्हणजे ते माझ्या डोक्यात फिट होऊन गेलं, त्यामुळे मला वाटलं नाही आपण आता हेच नाव ठेवू. मग मी इंजिनियर कन्स्ट्रक्शनला नाव ठेवलं आणि नाव ठेवलं. नंतर थोडं मग लिगली बघितल्या बाकीच्या गोष्टी, त्याला ट्रेडमार्कही करून टाकलं. त्याच्यानंतर मग बाकीचा मॉडेल माझं मी रेडी करून घेतला की बाबा मी जर आता ह्या गोष्टी करतोय तर त्याच्यासाठी माझ्याकडे सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग पाहिजे. उद्या मी मार्केटिंग करणार की मी फ्रँचायझी पार्टनर कनेक्ट करतोय किंवा मी कस्टमरला अशी सुविधा प्रोव्हाइड करतोय. आणि हे प्रोव्हाइड करण्या पाठीमागचं अजून एक रिझन होतं की मी फ्रँचायझी पार्टनरकडे का आला पाहिजे. म्हणजे तो एक एम तर झाला की ब्रँड मोठा करायचा आहे, पण दुसरी गोष्ट ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियाला ऍडव्हर्टाईज करत होतो त्यावेळेस आम्हाला फक्त पुण्यामधून नाही तर आम्ही एक जस्ट ट्रायल घेतलं की आपण जस्ट काय करू आया सर, एक अशी ऍड लावू की आपण महाराष्ट्रातून बघू कसा रिस्पॉन्स येतोय. तर आम्ही महाराष्ट्रातून रिस्पॉन्स बघायचा विचार केला. पर डे काहीतरी आम्ही एक साधारण 1000 ते 1500 रुपये इनिशियल लावली होती अमाऊंट पर डेला. तर पूर्ण महाराष्ट्रातून लावल्यानंतर म्हणजे कन्स्ट्रक्शनची लावली होती किंवा बांधकाम करून, म्हणजे लॉक अँड की कन्स्ट्रक्शन 1400, आमचं 1450चं पॅकेज, 1450 रुपये पर स्क्वेअर फूट मध्ये बांधकाम करून मिळेल, मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण. तर त्याच्यातून आम्हाला खूप चांगला म्हणजे जवळपास 150 ते 250 लीड्स आल्या. मग आम्ही विचार केला की नाही म्हटलं आता आपण म्हणजे महाराष्ट्रभर सर्व्हिस प्रोव्हाइड केली पाहिजे. पण नंतर आपण विचार केला एकटा माणूस आहे कुठं सर्व्हिस प्रोव्हाइड करणार. म्हणजे पुण्यातल्या पुण्यात ठीक आहे तुम्ही 1 तासाच्या अंतरात कुठेही जाऊन येऊ शकता, पण तुम्ही 200, 250, 400, 500 किलोमीटर नाही करू शकत. मग त्यांना मी माझा जो फॅक्टर होता ते 2-3 फॅक्टर मी सांगायचो, ह्याच्या अकॉर्डिंग मी ठेवलं नाव आणि ते लोकांना आवडायला लागलं. मग सोशल मीडियाला चांगला रिस्पॉन्स आला, बाकी कस्टमरलाही आवडायला लागलं. मग नंतर रिक्वायरमेंट आली की महाराष्ट्रातून सर तुम्ही इकडे प्रोव्हाइड करता का, तिकडे प्रोव्हाइड करता का. मग मी नंतर बाकी काही जिथं मला शक्य होत आहे पण लीड आहे पण ते म्हणतात नाही सर काम तुमच्याकडूनच करायचंय. मग जे काही माझे ट्रस्टेड लोक आहेत, मग मला इंस्टाग्रामवर फेसबुक बरेच लोक मेसेज करतात, सर ह्या एरियात काम असेल तर आम्हाला नक्की सांगा, ह्या एरियात काम असेल तर आम्हाला नक्की सांगा. मग सांगली, सातारा, बीड, त्याच्यानंतर धुळे, नागपूरहून तो एक जण म्हणजे मी फ्रँचायझी चालू करायच्या आधीच एक जण आला की बाबा सर, तोही स्वतः सिव्हिल इंजिनियर होता, ऑफिस वगैरे होतं त्यांचं नागपूरमध्ये, अयोध्यानगरमध्ये. तर ते आले, ते म्हटले म्हणजे माझं मगरपट्ट्यात ऑफिस आहे, ऑफिसला आले आणि त्यांनी वेबसाईट वगैरे प्रॉपर रीड केली होती आणि माझं प्रेझेंटेशन वगैरे चांगलं असल्यामुळं त्यांना वाटलं की आपण सरांबरोबर काम केलं पाहिजे. तर ते म्हणले सर आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण कोलॅबरेशन करून आपण काहीतरी कामं करू. म्हणजे मला पुण्यातली काही कामं मला मिळतात आणि तुम्हाला जी कामं नागपूरला भेटतात ती तुम्ही मला द्या, मी पुण्यातली तुम्हाला देतो. पण आमचं कोलॅबरेशन काय आतापर्यंत झालं नाही, कारण त्यांनी त्यांच्या लेवलला मार्केटिंग करत होते, आम्ही आमच्या लेवलला मार्केटिंग करत होतो. पण आमचं काही डॉक्युमेंटेशन वगैरे काही नसल्यामुळे आम्ही थोडं काही पुढं म्हणजे त्या कोलॅबरेशनसाठी विचार नाही केला, कारण आम्हाला सिंगल विचार करायचा होता, म्हणजे मल्टिपल लोकांचा विचार करायचा होता. मित्रांनो बोर नाही ना होता? नक्की सांगा बोर होत असं तर पटकन. मग त्यांनी ऑफिसला आले, भेटले वगैरे. मी त्यांना ठीक आहे म्हणलं सर आपण करू विचार फ्युचरमध्ये. तर असं म्हणजे माझी एक थॉट प्रोसेस होती त्यावेळेस, फक्त मी जस्ट त्यांना 1-2 मिनिटामध्ये सांगितली आणि त्यांना आवडली. मग ते म्हणले सर ज्यावेळेस तुम्ही कराल ना तुमचा पहिला फ्रँचायझी पार्टनर नागपूरमधून मी असेल. हा म्हणजे असं नाही आपण स्वतःला कमी समजलं पाहिजे किंवा ती 2000 कोटीची कंपनी मग अख्खं मार्केट तेच नेतील असं काही नाही. आपल्याला मार्केटमधलं आहे ना म्हणजे आपण त्यांना फक्त टफ देत आले पाहिजे आपल्याला. मग टफ तुम्ही तुमच्या ताकदीने देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्किल्सनी टफ द्या त्यांना. मग मी फक्त गुगल ऍड्स, फेसबुक ऍड्स आणि इंस्टाग्राम ऍड्स बाकीचे म्हणजे मार्केटिंग पार्ट सगळंच कमी केला आणि फक्त इकडेच मार्केटिंग करायचं. मग ह्याच्यातून मला म्हणजे तिकडच्या लिस्ट काय व्हायचं, जे लोक तिकडे जायचे ते माझ्याकडून कोटेशन घ्यायचे. मग कोटेशन मध्ये त्यांचा जो असायचा तो रिप्रेझेंटेटिव्ह असायचा. आणि आजही मी म्हणजे प्रत्येक क्लायंटची जर डील असेल तर मॅक्झिमम आमच्या इनिशियल स्टेजला सेल्स टीम हँडल करतील. पण जर त्यांना वाटतं की हा क्लायंट आपल्याकडे कन्व्हिन्स होण्यासारखा आहे पण सर तुम्ही बोललं पाहिजे, तशा वेळेस मी काही लाजत नाही किंवा मी ओनर आहे, मीच कुठं सेल्स, मी येऊन त्यांच्या घरीही जातो, सर काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे किंवा तुमचे काय डाऊट्स आहेत तुम्ही सांगा, मी सॉल्व्ह करतो. मग ह्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत आणि आपल्याला आपण कमी नाही समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आता हे जर मॉडेल आता सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या वेळाने पुढे सांगितल्या जातील आणि ज्या गोष्टीसाठी आता तुम्ही इथं बसले की बाबा मार्केटिंग कसं केलं पाहिजे डिटेलमध्ये, ते आपले मार्केटिंगचे व्यक्ती तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील आणि बाकीच्या अजून पुढच्या ऍक्टिव्हिटीज चालू राहतील. थँक्यू.